हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता पर्यटन मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट बीबीए सेमिस्टर सेकंड. बीकॉम फर्स्ट आणि बीबीए यांचं सेमिस्टर सेकंड. सेमिस्टर किती आहे? सेकंड. तर एनईपी ऍडव्हान्स अकाउंटन्सी, तुम्हाला जे ऍडव्हान्स अकाउंटन्सी दिलेला आहे तो चॅप्टर म्हणजे अकाउंट डेप्रिशिएशन अकाउंट. कोणतं चॅप्टर आहे आपल्याला? डेप्रिशिएशन अकाउंट. हे अकाउंट म्हणजे तुम्हाला सब्जेक्टचं नाव आहे अकाउंटन्सी म्हणून जे दिलेलं आहे. आणि त्यामध्ये क्रमांक थर्ड म्हणजे 3 नंबरला, किती नंबरला? 3 नंबरला डेप्रिशिएशन आहे. कोणता आहे बेटा? डेप्रिशिएशन अकाउंट. आपण एक्झाम्पल फर्स्टच बघत आहे. काय बघत आहे? फर्स्ट. डेप्रिशिएशनचा अर्थ काय? एखादी वस्तू अगर तुम्ही परचेस केलेली असेल तर त्या वस्तूचा काय होत असतो? दरवर्षी घसारा, म्हणजे वस्तूची किंमत ही प्राइसची असते ती काय होते? लेस होत जाते. काय होते बेटा? ती लेस होते. काय होणार आहे? लेस. तर प्रत्येक वर्षी ती लेस राहणार तुमची. तर त्यानंतर बघा आता आपल्याला समजा एखादा मोबाईल परचेस केलेला असेल, आपण जो एखादा मोबाईल परचेस केला असेल, तुम्ही 50,000ला परचेस केलेला असेल तर 1 जानेवारीपासून 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही तो यूज केला. काय केलेला बेटा? तुम्ही तो यूज केल्यानंतर तुम्ही अगर सेकंड इयरला म्हणजे सेकंड वर्षाला तुम्ही तो सेल करण्यासाठी अगर कोणत्या तुमच्या मित्राला किंवा तुम्ही सेकंड इयरला सेल करत असाल तर त्या तो 15ला जाणार का तो तुमचा? नाही. तेव्हा कितीला तुम्ही सेल करसान तो? एक तर 40,000 किंवा 45,000, म्हणजे 5,000चं तुमचं काय झालं? त्याची किंमत काय झाली? लेस झाली. त्यालाच डेप्रिशिएशन असं म्हणतात. काय म्हणतात बेटा? त्याला डेप्रिशिएशन. म्हणजेच त्याला असं मराठीमध्ये आपण घसारा सुद्धा म्हणू शकतो. तर बघा आता यामध्ये डेप्रिशिएशन मध्ये वेगवेगळ्या काय असतात? मेथड असतात. तुम्हाला ज्या मेथड दिलेल्या आहेत त्या मेथड असतात बेटा. तर आता मेथड मध्ये हे जे आहे आपल्याला सध्याच्या परिस्थितीत तुम्ही फिक्स इन्स्टॉलमेंट, वेगवेगळ्या मेथड आहेत तुम्हाला. तर फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड जे बघू आपण सुरुवातीला फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड बघणार आहोत. तर एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल मी तुम्हाला याच्यावरती फळ्यावरती लिहिलेलंच आहे. तर श्री गणेश परचेस अ मशिनरी ऑन 1 जानेवारी 2017. श्री गणेश या व्यक्तीने एक मशिनरी परचेस केली. आता कंपनीमध्ये आपल्याला एक मशिनरी ज्या असतात, कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, फॅन असेल किंवा कपाळ तयार करण्याचं एखादी मशिनरी असेल, कम्प्युटर असेल, प्रिंटर असेल, प्रिंटर जे आहेत ते, गाडी असेल, 2 व्हीलर 4 व्हीलर, ह्या पद्धतीच्या तर मशिनरी त्या XYZ त्यांनी मशिनरी परचेस केली ऑन 1 जानेवारी 2017 2017ला 17ला फॉर द रुपीज 1 लाख. कितीला परचेस केली त्याने बेटा? 1 लाख, 1 लाख रुपयाला. कितीला परचेस केली ती? 1 लाख रुपीजला, आहे की नाही? त्यानंतर त्यांनी अँड डेप्रिशिएशन विल बी द चार्ज. काय म्हटलेलं त्यांनी? डेप्रिशिएशन विल बी द चार्ज. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती सुद्धा गणित दिसतच आहे, त्यामुळे तुम्ही त्या गणिताकडे लक्ष द्या. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ते दिसत आहे, तर तुम्ही ते स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि एक्झाम्पल काय करायचं? रिराईट करून घ्यायचं बेटा. रिराईट केल्यामुळे काय होणार आहे? तुम्हाला ते एक्झाम्पल रिराईट केल्यानंतर तुम्हाला ते समजणार, तसं समजणार नाही. आणि एक्झाम्पल गणित करून बघा. विल बी द चार्ज ॲट 10%. किती पर्सेंट बेटा? 10% आहे ना. पर एनम अकाउंट विल बी द क्लोज ऑन एव्हरी 31 डिसेंबर 2017. 2017 म्हणजे जानेवारी पासून तर डिसेंबर पर्यंत किती मंथ होतात बेटा? किती मंथ होतात सांगा? 12 मंथ म्हणजे 12 महिने. मग 12 महिन्याचं वर्ष हे 12 महिन्याचं असते. 13, 14, 15 महिन्याचं वर्ष नाही आहे की नाही? 2017. मग त्यांनी आता काय विचारलं आपल्याला? प्रिपेअर मशिनरी अकाउंट अँड डेप्रिशिएशन अकाउंट फॉर द इयर 2017, 18, 19, 20 आणि 21. याचा अर्थ 5 वर्ष, 5 इयर. 5 इयरचं तुम्हाला डेप्रिशिएशन मशिनरी अकाउंटचं काय करायचं आहे? एक्झाम्पल पूर्ण ते सॉल्व्ह करायचं आहे 5 इयर्ससाठी, म्हणजे 5 वर्षासाठी तुम्ही त्याचं डेप्रिशिएशन दाखवा. तर बघा आता तुम्हाला अगर लाईव्ह बॅचेस सुद्धा जॉईन करायचे असेल तर तुम्ही लाईव्ह बॅचेस सुद्धा जॉईन करू शकता आणि युट्यूबवरती सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळतेच. तर लाईव्ह बॅच साठी सुद्धा काही प्राइस ठेवायला आपण, ते प्राइस एकदम कमी याच्यामध्ये 500 रुपीज मध्ये संपूर्ण तुम्हाला लाईव्ह बॅचेस वरती नोट्स सुद्धा दिल्या जातात. असं नाही की नाही दिल्या जात. नोट्स सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे परळीकर सरांच्या, म्हणजे माझ्या स्वतःच्या. तर तुम्हाला त्याच्यावरती दिल्या जातात. ओके. आणि याच्यावरती सुद्धा मी युट्यूबवरती सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल लिहून देतो किंवा मग तुमच्या स्क्रीनवरती दिसते किंवा मग मी बुकलेट मधलं एखाद्या वेळेस दाखवतोच तुम्हाला. ओके. बघा आता ते एक्झाम्पल सोडवताना हे त्याचं काय आहे बेटा? अँसर. आता अँसर मध्ये सुरुवातीला काय लिहायचं? पहिले इन द बुक्स ऑफ श्री गणेश, त्या कंपनीचं नाव लिहायचं. जे काय XYZ दिलेलं असेल त्यांनी सुद्धा इथं श्री गणेश आहे. मग लिहायचं मशिनरी अकाउंट. पहिले आपण काय सोडवणार आहे बेटा? मशिनरी अकाउंट. कोणतं अकाउंट? मशिनरी अकाउंट. मग मशिनरी अकाउंट त्याच्याच खाली दाखवायचं
इथं लिहायचं पहिले सुरुवातीला बघा मी आखणी केलेलीच आहे. पहिले सुरुवातीचा कॉलम हा डेटचा दाखवायचा. पर्टिक्युलर डेट पर्टिक्युलर अमाऊंट. डेट अमाऊंटचे स्पेलिंग पूर्ण लिहायचं तुम्ही. पर्टिक्युलर. ओके. हा अमाऊंट आलं लक्षात. डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट. तुमचं जे पेज असेल त्या पेजला काय करायचं बेटा, फोल्ड करायचं. काय करायचं, फोल्ड करायचं. आणि ते मंदातून दाखवायचं. समजा तुम्हाला आता समजा XYZ तुम्हाला आता बघा हे तुम्हाला दाखवतो मी की बा असं पेज काय करायचं, त्याला असं फोल्ड करून घ्यायचं. हे फोल्ड केलं की मग बरोबर इथं अशी मंदातून रेष आखायची. इथं मंदातून रेष आखली आहे की नाही, की मग डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट या बाजूनी असं टाकायचं या पद्धतीमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. तुम्हाला ते दाखवलेलंच आहे मी त्या पद्धतीमध्ये एक्झाम. बघा सुरुवातीला कधी परचेस केलेली आहे त्या व्यक्तीने, 1 जानेवारी. आता हे सुरुवातीचं गणित आहे म्हणून आपल्याला 2017 आपण दाखवत आहे. म्हणजे त्यांनी ज्या दिवशी परचेस केलेली आहे त्या दिवशी जानेवारी महिन्याचे. 2 बँक लिहायचं कधी पण. कोणतं अकाउंट, बँक अकाउंट. सुरुवातीला जेव्हा परचेस करत असाल तेव्हा. आणि ती प्राइस लिहायची जितक्या अमाऊंटला तुम्ही ती प्राइस परचेस केलेली असेल ती प्राइस 1 लाख रुपये. आणि एंडिंग वर्ष कोणता आहे, म्हणजे ती वर्ष एंड कधी होते, 31 डिसेंबर. जानेवारी पासून तर 31 डिसेंबर, 31 डिसेंबर 2017 बाय. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं बाय डेप्रिशिएशन. बघा डेप्रिसिएशन अकाउंट. ओके. बाय त्याच खाली म्हणजे पहिले सुरुवातीला डेप्रिशिएशन अकाउंट, त्याच खाली तुम्हाला आता दाखवायचं आहे तिथं बॅलेन्स. म्हणजे या बाजूला आता इथं जे असते बॅलेन्स हे तुमचं CD राहते. ब्रॅकेटमध्ये लिहू आपण, ब्रॅकेट C आणि D ब्रॅकेटमध्ये. तर बघा आता हे जे असते हे संपूर्ण प्रमाणे आपल्याला इथं टोटल करायचे. म्हणजे हे झालं 1 वर्ष, फर्स्ट वर्ष. 1 जानेवारी पासून तर 31 डिसेंबर पर्यंत किती वर्ष झालं, फर्स्ट वर्ष म्हणजे 1 वर्ष. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे संपूर्ण वर्ष. त्या वर्षाचं आता त्यांनी डेप्रिशिएशन किती पर्सेंट सांगितलं बेटा आपल्याला, 10%. बघा किती पर्सेंट सांगितलेलं आहे, 10% आहे. 10% मग 10% असल्यानंतर 1 lakhs वरती 10% किती येते बेटा, 1 lakhs वरती 10%. बघा आता मी तुम्हाला काढून दाखवतो एक तर. कोणत्या पद्धतीमध्ये असते, तुम्हाला पर्सेंटेज काढायचं असेल किंवा कॅल्सीवर काढायचं असेल तर कॅल्सीवर सुद्धा दाखवतो. डिवायडेड बाय 10 करायचं. डिवायडेड बाय किती करायचं त्याला, 10. 10% तसं तर सोपी राहते. 10% म्हटल्यानंतर एकदम सोपी पद्धतीने येणार. 10% सरळ सरळ 10,000 येतात 1 lakhs वरती आहे की नाही. तर 1 मिनिट. बघा आता 1 lakhs वरती 10% आहे की नाही. तर 1 lakhs into 10 करायचं, त्याला डिवायडेड बाय 100. 20 कट किती आले, 1000 into 10. हे 1000 into 10. आता बघा 1 0 वाढून द्यायचा. अगर सोपी पद्धत अगर तुम्हाला माहित करायची तर 1 0 वाढून द्या, 2 0 कट करून द्या, ठीक आहे. 1 0 कट. तर 10 0 10 0 10 0 10 1 चा 10 किती आला बेटा, 10,000. म्हणजेच दरवर्षी तुम्हाला 10,000 हे डेप्रिशिएशन आकारावं लागेल. तर सर आता बघा याच्यामध्ये हे गणित जे आहे यामध्ये कोणतीही मेथड प्रमाणे सोडवायचं हे आपल्याला दिलेलं आहे का, नाही दिलेलं. त्यांनी कोणत्या मेथड प्रमाणे सोडवायचं ते दिलेलं आहे का, नाही. ज्यावेळेस असं कोणत्या मेथड प्रमाणे दिलेलं नसेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड प्रमाणे गणित सोडवायचं. कोणत्या मेथड प्रमाणे, फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड प्रमाणे गणित सोडवायचं आहे. अलग लक्षात बेटा. तर बघा इथं सांगितलेलं आहे यामध्ये गणितात अगर समजा तुम्हाला कोणत्या मेथड प्रमाणे गणित दिलेलं नसेल त्यांना, कारण की इथं क्लोज एव्हरी 31 डिसेंबर, प्रिपेअर अ मशिनरी अकाउंट अँड फॉर द इयर एंडिंग 17, 18, 19, 21 डायरेक्ट सांगितलं. त्याच्यामुळे आपल्याला फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड प्रमाणे गणित सोडवायचं. बाय चान्स असं गणित येते की ज्यामध्ये नाही सांगितलेलं राहणार, नाही तर कंपल्सरी मी सुद्धा तुम्हाला नेक्स्ट जेवढे काही एक्झाम्पल राहतील त्याच्यामध्ये दिलेलं राहणार की मेथड कोणती आहे. ही आपण बघत आहोत फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड सुरुवातीला.
तर 10,000 म्हणजे दरवर्षी जे सांगितलं असेल ते इथं लिहायचं डेप्रिशिएशन 10,000 रुपये. ओके. आता बघा तुम्हाला कॅल्सीवर कसं काढायचं असते. कॅल्सीवर सुद्धा सांगतो मी तुम्हाला. कॅल्सीवर कोणत्या पद्धतीने काढायचं बघा. हे 1 lakhs इथं पहिले प्रेस करायचे बेटा. 1 lakhs प्रेस केले इनटू किती पर्सेंट 10%. हे इथं 10% पर्सेंटेज चिन्ह दाबून द्या. हे पर्सेंटेज चिन्ह झाले 10,000. दुसरी पद्धत आहे हे 1 lakhs इंटू 10 डिवायडेड बाय 100. 10,000 आलं डिवायडेड बाय 100. समजलं बेटा. पाहता त्यानंतर मग आता या 1 lakhs मधून हे 10,000 मायनस करायचे. किती राहतात 90,000. किती येणार आहे 90,000. आता हा 31 डिसेंबरचा सेकंड दिवस, दुसरा दिवस. कोणता दुसरा दिवस. त्यांनी 18 ला सुद्धा डेप्रिशिएशन सांगितलं आपल्याला. मग इथे लिहायचं 1 जानेवारी 2018 टू. आता इथं हे बॅलेन्स दाखवायचं. बी आणि डी म्हणजे ब्रॉड डाऊन. बॅलेन्स ब्रॉड डाऊन्स. बॅलेन्स ब्रॉड डाऊन किती 90,000. 90,000 ते दुसऱ्या दिवशी यूज करू आपण. आता बघा आता इथे हे 31 डिसेंबर पुन्हा 31 डिसेंबर 2018 बाय डेप्रिसिएशन अकाउंट. डेप्रिसिएशन अकाउंट नंतर लिहायचं इथं आपल्याला बाय बॅलेन्स. दरवर्षी सेम पद्धत, काहीच कठीण नाही, एकदम सोप्या पद्धतीमध्ये गणित आहेत. हे पुन्हा वर्षाच्या शेवटी आपण काय करणार त्या मशिनरीची किंमत काय करणार क्लोज करणार. हे 90,000 काय बेटा 90,000. आता 90,000 पुन्हा सांगितलेलं कोणती मेथड चालू आहे आपली फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. मग आपलं 1 lakhs वरती किती पर्सेंट आलेला आहे 10,000. किती पर्सेंट आलेला आहे 10,000. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला तुम्हाला 5 वर्ष कंटिन्यू 10,000 जे दिलेलं असेल डेप्रिशिएशन. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड म्हटलं तर डेप्रिशिएशन सेम. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड म्हटलं तर डेप्रिशिएशन सेम. 90,000 मधून 10,000 गेले, 9 मधून 1 गेला. किती राहतात बेटा 80,000. ओके. आता हे 80,000 इथं दाखवायचे बघा. 80,000 कसं आहे जागा जास्त हे होणार म्हणून मी तिथं दाखवतोय तुम्हाला. 1 जानेवारी 2019 टू बॅलेन्स बी आणि डी म्हणजे ब्रॉड डाऊन. पुन्हा इथं दाखवायचं 31 डिसेंबर 2019 तिसरं वर्ष. कोणतं वर्ष थर्ड इयर बाय डेप्रिसिएशन अकाउंट. ओके. डेप्रिसिएशन अकाउंट समजलं. डेप्रिसिएशन इथं लिहायचं बाय बॅलन्स. बेटा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. बाय बॅलन्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं. बघा आता इथं हे आपण काय करणार क्लोज. काय करणार क्लोज 80,000 आहे की नाही. हे 80,000. आता डेप्रिशिएशन किती आकाराचं आपल्याला डेप्रिशिएशन 10,000. हे 10,000 10,000. मग 80 मधून 10,000 काय करायचे मायनस. 80,000 मधून 10,000 मायनस किती येतात बेटा 70,000. किती आले ते 70,000. ओके 70,000 आले. आता पुन्हा ते पुढच्या वर्षी 1 जानेवारी 2020 1 2 3 4 म्हणजे फोर्थ वर्ष चालू आहे. त्यांनी 5 सांगितलं. टू बॅलेन्स बी आणि डी. बॅलेन्स बी आणि डी. अरे पिंट्या लक्ष दिले बेटा. बी आणि डी हे 70,000. आता हे पुढच्या वर्षीचा बॅलेन्स दुसऱ्या दिवशी. अरे डिसेंबर वर्ष संपलं म्हणजे मशिनरी विकून टाकतो का आपण नाही. त्याचं डेप्रिशिएशन दरवर्षी त्याची व्हॅल्यू काय म्हणून राहिली कमी होत आहे. 1 जानेवारी 2017. आता हे 31 डिसेंबर 2020 बाय डेप्रिसिएशन अकाउंट बाय बॅलेन्स सी आणि डी. ओके. सी डी किती 70,000 आहे ना बेटा. हे 70,000. आणि बेटा तुम्ही काय करायचं तुम्ही हे वर्ष संपलं की तर एक रेस्ट सोडून द्यायची.
हे वर्ष संपलं इथं की एक रेष सोडून द्यायची, त्याच रेषेवर लिहायचं नाही. पुन्हा हे वर्ष संपलं इथं की पुन्हा एक रेष सोडायची. मग हे वर्ष संपलं की पुन्हा एक रेष सोडायची, वर्ष संपलं की पुन्हा एक रेष सोडून द्यायची. एकदम चांगल्या पद्धतीमध्ये लिहिजा. तुम्हाला मी दाखवून देतो. हे वर्ष इयर चेंज केलेले आहेत. बघा एकदम चांगल्या पद्धतीमध्ये या स्टेपमध्ये ते लिहायचं आहे तुम्हाला. बाय बँक 1,10,000 आहे की नाही. बॅलन्स 90,000 पुन्हा आपण इथं उतरवलं, पुन्हा ते 10,000 पुन्हा इथं उतरवलं, 10,070 पुन्हा इथं या पद्धतीमध्ये दाखवल्या. बरोबर एक एक रेष सोडून दिली आणि त्या पद्धतीमध्ये आपण लिहिलं आहे. त्या पद्धतीमध्येच पेपरमध्ये एक्झाम्पल लिहायचं. बघा आता इथं 70,000 पुन्हा 70,000. अलग लक्षात बेटा. डेप्रिसिएशन किती आपलं 10,000. 70 मधून 10 गेले किती राहतात 60,000. किती राहिले 60,000. ओके. त्यानंतर पुन्हा आता 4-5 हे 5 वर्ष. आता 5 वर्ष लास्ट जानेवारी 2021 टू बॅलन्स आणि तुम्हाला ते बॅलन्स उतरवाच लागते. बी आणि डी 60,000 31 डिसेंबर 2021 बाय डेप्रिसिएशन अकाउंट. पूर्ण लिहायचं बेटा तुम्ही आता. तुमच्या लक्षात आलेलंच आहे आता. बॅलन्स सी आणि डी, सी आणि डी कॅरीड डाऊन म्हणतात त्याला. डेप्रिसिएशन किती येणार 10,000. किती येणार बेटा 10,000 आणि आपलं इथे येणार 50,000. हे 60,000 आहे ना. मग 60 मधून 10,000 60,000 मधून 10,000 माइनस केले 50,000. 60,000 में से 10,000 माइनस करना 50,000 उसका आंसर आएगा. अब सेकंड ईयर. आता सर वर्ष संपले 17, 18, 19, 20, 21. 17, 18, 19, 20, 21. ओके. वर्ष एंड इथं दाखवायचं राहिलं आपलं 60,000 आहे की नाही. झालं. हे झालं 60,000. वर्ष एंड झालेलं आहे. आता काय करायचं बेटा, तुमचं गणित संपलेलं आहे, परंतु म्हणजे हे मशिनरी अकाउंट झालेलं आहे. तर याला इथं पुढच्या वर्षी आपलं काय दाखवलं ते बॅलन्स, म्हणजे तुमचं जे क्लोजिंग बॅलन्स असते ते इथं दाखवायचं आपल्याला. फर्स्ट हे 1 जानेवारी 1 जानेवारी 2022 टू बॅलन्स बी आणि डी किती आहे बेटा 50,000 50,000 काय 50,000. आणि याला काय करायचं क्लोज इथं खाली क्लोज पूर्ण रेषा वळायची. अगर हे रेषा वळलेली नसेल तर तुम्हाला मार्क मिळतील नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब सुद्धा करायचा. आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा. बघा याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा असेल काढून घ्या. आता आपलं फक्त मशिनरी अकाउंट झालेलं आहे, डेप्रिसिएशन अकाउंट राहिलेलं आहे. कोणतं अकाउंट आलं आपलं डेप्रिसिएशन अकाउंट. मशिनरी अकाउंट झालं. नेक्स्ट सांगतोच, याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्यायचा. काढला बेटा स्क्रीनशॉट काढ ना. बघा आता आपण काय बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे आपलं डेप्रिसिएशन आहे की नाही. आता आपलं मशिनरी अकाउंट पहिले झालेलं आहे बेटा. तर इन द बुक्स ऑफ श्री गणेश डेप्रिसिएशन अकाउंट डेट पर्टिक्युलर अमाऊंट ज्या पद्धतीमध्ये आपण समजा सुरुवातीला जी आखणी केलेली होती मशिनरी अकाउंटची, तीच आखणी आपल्याला आता करायची होती, तीच केली आता आपण. तर बघा आता डेप्रिसिएशन मध्ये काय दाखवायचं तुम्हाला, एकदम सोपी आहे, काहीच कठीण नाही. 31 इथं डिसेंबर लिहायचं, इयर दाखवायचं 2017 टू मशिनरी अकाउंट. बेटा किती डेप्रिसिएशन आकारलेलं आहे तेवढं डेप्रिसिएशनात दाखवायचं. 10,000 अमाऊंट वगैरे लिहिण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर 31 डिसेंबर 2017 बाय या बाजूला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे की नाही 10,000 बेटा. किती 10,000. बघा हे इथं दाखवायचं 10,000. बस असंच्या असं हे 5 वर्ष लिहायचं आहे आपल्याला. काही त्याच्यामध्ये बदल करायचा नाहीये आणि काहीच नाही आहे. त्यानंतर एक ओळ सोडून द्यायची. पुन्हा खाली तुम्हाला लिहायचं इथं 31 डिसेंबर 2018 टू मशिनरी अकाउंट 10,000 आहे की नाही. 31 डिसेंबर 2018 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,000. किती बेटा 10,000 आहे की नाही. इथे लिहायचं 10,000.
हे 10,000 आहे की नाही. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये काहीच कठीण मशीनरी अकाउंट झालं. डिप्रिशिएशन अकाउंट 10,000 10,000 10,000 ज्या वर्षीच असेल तेच वर्षी लिहायचं आहे. डेट सुद्धा 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं नाही. शेवटच्या दिवशी किती आकारलेला आहे त्या मशिनरीवरती डिप्रिशिएशन तेच आपल्याला दाखवायचं असते. 31 डिसेंबर 2019 टू मशिनरी अकाउंट 10,000. सोप्या आणि एकदम साध्या पद्धतीमध्ये 31 डिसेंबर 2019 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,000. इथं 10,000. इथं सुद्धा 10,000. ओके, हे क्लोज करायचं बेटा. प्रत्येक याच्यात क्लोज करायचं. 31 डिसेंबर 2020 टू मशिनरी अकाउंट 10,000. हे सुद्धा क्लोज करायचं 10,000. इथं 31 डिसेंबर 2020 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,000. ओके, हे 10,000. त्यानंतर पुन्हा आता आपल्याला कोणतं अजून एक वर्ष राहिलंय. 31 डिसेंबर इथं डिसेंबर लिहायचं 2021. व्हिडिओ आवडल्यास बेटा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. जेणेकरून लाईक केलं, मेसेज लाईक केलं तर मला सुद्धा वाटेल की माझ्या विद्यार्थ्यांनी भरपूर सारे मला लाईक आलेले आहेत. आणि कमेंट सुद्धा करत जा व्हिडिओ तुम्हाला कशा पद्धतीने आवडलेला आहे. आणि तुम्हाला काही अडचण आल्यास मला सुद्धा मेसेज करा, कॉल करा तरी चालेल, काहीच हरकत नाही. 31 डिसेंबर 2021 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,000. ओके, हे क्लोज कर. इथं 10,000 आणि हे क्लोज करायचं पूर्ण खालून. सगळ्यात शेवटी काय करायचं तुम्हाला क्लोज. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. काढला बेटा स्क्रीनशॉट. सेमिस्टरचे आता हे आपलं पहिल्याच नंबरचं एक्झाम्पल होतं. सेकंड नंबरचंच लेक्चर आहे. सिलेबस सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. काही अडचण असल्यास मला कॉल करायचा, मेसेज करायचा. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.